आहोत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय नंदुरबार येथील सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री नंदकुमार साबरे साहेब या ठिकाणी स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो. आताच मांडलेल्या सूचनेला मी माझ्या शाळेच्या वतीने व आपल्या सर्वांच्या अनुमतीने मी अनुमोदन देत आहे. त्यासोबतच त्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले आहेत श्री कपूरचंद मराठे, नंदुरबार तालुका मुख्याध्यापक संघ अध्यक्ष. त्यासोबतच आज या मंचावर उपस्थित इतर जे काही गणमान्य व्यक्ती आहेत त्या सगळ्यांचे आपण शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करीत आहोत. त्यासोबतच आजच्या कार्यक्रमाचे आमच्या सागाली गावचे सरपंच श्री संजयदादा कांबळे हे सुद्धा संयुक्तपणे या ठिकाणी उद्घाटक स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले छगन नारायण महावले, सुरेशदादा पाडवी दत्ताचा आहे आणि त्या मार्गाचे प्रतीक म्हणजे दीप. मी मान्यवरांना विनंती करतो की प्रमुख पाहुण्यांनी आजच्या या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करावा. ज्यांनी दिले विचारांना पंख, ज्यांनी दिला नवसंशोधनाचा मार्ग, त्यांच्या प्रतिमेला वंदन करून स्मरण करून कार्याला विचारांना संस्कार आणि विज्ञान याची सांगड हीच भारतीय ओळख. प्रतिमा पूजनातून व्यक्त होते आदराची सुंदर चाहूल. हीच आमची प्रार्थना, हीच आमची मागणी, हीच आमची प्रार्थना, हीच आमची मागणी. मानसा रे मानसाशी मानसा समवागणे, हीच आमची प्रार्थना, हीच आमची मागणी.
ईशस्तवनाने आजच्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. त्यासोबतच मी महाराष्ट्र गीतासाठी या ठिकाणी सर्व मान्यवरांनी उभं राहायचं आहे. विद्यार्थ्यांनी सुद्धा महाराष्ट्र गीतासाठी या ठिकाणी उभं राहायचं. शुरू कर. रेकॉर्डवर लावणार आहे. जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र माता जय जय महाराष्ट्र माता जय महाराष्ट्र माता तुझी नामा तुझी मुली गडगडणाऱ्या नभा अस्मनाच्या सुलतानीला हात देते तेव्हा महाराष्ट्र माझा
या ठिकाणी मी सर्वप्रथम स्वागतासाठी यासाठी आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री माननीय देवीदास एम देवरे साहेब या ठिकाणी गटविकास अधिकारी पंचायत समिती नवापूर म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. तर मी माननीय श्री आर देसले साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या आपल्या साहेबांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करायचं आहे. आर देसले साहेब गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती नवापूर हे माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती नवापूर श्री देवीदास देवरे साहेब यांचं स्वागत करतो. त्यासोबतच आजच्या कार्यक्रमाचे संयुक्तपणे उद्घाटक माननीय श्री संजयदादा कांबळे साहेब सरपंच सागाळीगाव त्यांचं सुद्धा या ठिकाणी आम्ही मुख्याध्यापक संघाचे श्री मिलिंद वाघ अध्यक्ष आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या त्या ठिकाणी पुष्पगुच्छ आणि शाल देऊन स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री नंदकुमार साबळे साहेब सहाय्यक प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय नंदुरबार यांचं स्वागत या ठिकाणी आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रीती गावित सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच श्री रमेशजी चौरे साहेब शिक्षण विस्तार अधिकारी खासगाव व उमराणा बीड यांचं स्वागत श्री अंबालाल एल पाटील साहेब करतील. सचिव तालुका मुख्याध्यापक संघ नवापूर यांना मी अशी विनंती करतो. देसले साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय श्री आर देसले साहेब गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती क्षमस्व असो. त्याचबरोबर श्री रमेश देसले साहेब शिक्षणाधिकारी पंचायत समिती नवापूर यांचं स्वागत या ठिकाणी श्री पाऊलफी गावित सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे माननीय श्री छगन नारायण महाले साहेब माजी सदस्य पंचायत समिती नवापूर यांचं स्वागत श्री छगन महाले साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. महाले सरांचं स्वागत विनय गावित सर हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर माननीय श्री सुरेशदादा पाडवी साहेब अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती शासकीय आश्रमशाळा सागाळी यांचं स्वागत श्री एस एस पाटील सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो.
त्यानंतर माननीय श्री D.H. माळी साहेब शिक्षण विस्तार अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय नंदुरबार यांचं स्वागत श्री S.K. पाटील सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तालुका मुख्याध्यापक संघ नवापूर हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. विनंती करतो. सागळे आश्रमशाळेच्या वतीने शब्दसुमनाने स्वागत करतो. स्वागत स्वागत स्वागत. आणि आता आपण पुढच्या कार्यक्रमाला जाऊया. आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमचे आदरणीय गट शिक्षणाधिकारी R.R. देसले साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. नवापूर तालुका विज्ञान प्रदर्शन व शैक्षणिक साहित्य प्रदर्शन सोहळा निमित्त या ठिकाणी उपस्थित उद्घाटक आदरणीय देवीदास देवरे साहेब, गट विकास अधिकारी पंचायत समिती नवापूर, तसेच त्यांच्यासोबत उद्घाटक माननीय श्री संजय दादा कांबळे सरपंच सागाई, तसेच या ठिकाणी जे अध्यक्ष आहेत या कार्यक्रमाचे साबळे साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले महाले सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेशदादा पाडवी, तालुका जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुकेश पाटील सर, मराठे सर, माझ्यासोबत असलेले माझे सहकारी आदरणीय चौरे साहेब, तसेच केंद्रप्रमुख श्री पाकळे सर, विनय गावित सर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे विस्तार अधिकारी श्री माळी साहेब, सोनार साहेब, बिरानी सर, तसेच जाधव सर, बांबरे सर, या शाळेचे मुख्याध्यापक पाऊल गावित सर आणि तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मिलिंद वाघ सर, तसेच या ठिकाणी उपस्थित सर्व तालुकाभरातून आलेले मुख्याध्यापक, शिक्षक बंधू भगिनी आणि माझ्या बालमित्रांनो, विज्ञान प्रदर्शन आणि शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाचा मुख्य हेतू म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्या नवनवीन कल्पनांना वाव मिळावा आणि त्यांनी ज्या कल्पना
त्याच्या कल्पना असतील त्या मांडण्याची संधी उपलब्ध व्हावी यासाठी या ठिकाणी हे आपलं 14 स्तरीय विज्ञान प्रदर्शन आपण आयोजित केलेले आहे. तर कुठल्याही देशाचा जर विकास व्हायचा असेल तर त्या देशात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास किती प्रमाणात झाला याच्यावर अवलंबून विकास असतो. जगात सर्वाधिक जास्त लोकसंख्येचा देश आपला आहे आणि नेमक्या या क्षेत्रात आपण अजूनसुद्धा खूप मागे होतो. माझ्या बालमित्रांनो, आपल्यापेक्षा अगदी कमी लोकसंख्येच्या देशांकडे आपल्याला तंत्रज्ञान विज्ञान किंवा वेगवेगळ्या कल्पनांची आपल्याला मागणी करावी लागते. तर हे होऊ नये, आपला देश आघाडीवर जावा आणि हे सर्व काम तुमच्या हातूनच होणार आहे. म्हणून तुम्हाला संधी उपलब्ध व्हावी म्हणून तालुका, जिल्हा, राज्यस्तर याचबरोबर इन्स्पायर अवॉर्ड असे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात आणि या उपक्रमामधून तुमच्या कल्पना मांडल्या गेल्या पाहिजेत आणि देशाचा विकास झाला पाहिजे ही खरी याच्या मागे संकल्पना आहे आणि त्यासाठी ही संधी आपण उपलब्ध करून घेत असतो. माझी या ठिकाणी उपस्थित सर्व विज्ञान शिक्षकांना विनंती आहे की या बाबीकडे आपण सुद्धा गांभीर्याने लक्ष देऊन विद्यार्थी विज्ञानात पुढे कसे येतील, जास्तीत जास्त अभ्यासाबरोबर त्यांच्या कल्पना मांडण्यासाठी त्यांना तुम्ही सुद्धा संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. आपण तर इंजिनिअरिंग क्षेत्रात फार पुढे गेलो आहेत. जगात असा एकही देश नसेल की ज्या देशात आपले इंजिनियर नाही आहेत, परंतु विज्ञानात मात्र आपण अजूनसुद्धा खूप मागे आहेत. तर या विषयातसुद्धा आपण पुढे गेलं पाहिजे. 12-13 वर्षापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा होते. आज जगात सगळ्यात शक्तिशाली देश अमेरिका असताना त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना आव्हान केलं होतं की विद्यार्थ्यांनो विज्ञान विषयाचा जास्तीत जास्त अभ्यास करा, विज्ञानात प्रगती करा. त्यांना तेव्हा लक्षात आलं होतं की आपला देश विज्ञानात मागे पडत चालला आहे आणि इतर देश पुढे जात आहेत. तर आपण सुद्धा सगळ्यांनी या ठिकाणी विज्ञानाची कास धरली पाहिजे. अंधश्रद्धा वगैरे हे याच्यात न पडता विज्ञानात आपण पुढे आलं पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे, कल्पना मांडल्या पाहिजेत आणि त्या कल्पना या ठिकाणी मांडतासुद्धा आल्या पाहिजेत आपल्याला, अशी मी सगळ्या माझ्या विद्यार्थी मित्रांना आव्हान करतो. आणि या ठिकाणी एक उत्कृष्ट असं कार्यक्रमाचं संयोजन केलं. तर मी या ठिकाणी BDO साहेबांना विनंती करतो की या शाळेचे मुख्याध्यापक एक उत्कृष्ट लीडर आहेत, तर त्या पाऊल गावित सरांचं त्यांनी स्वागत करावं, सत्कार करावं. आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. थँक्यू. आपण आज 48वे विज्ञान प्रदर्शन नवापूर वर्गाचे माध्यमिक शिक्षक संघ व प्राथमिक शिक्षक संघ यांच्या वतीने आपण आज सांगाडी सांगाडी या अशा शाळेमध्ये आपण कार्यक्रम आयोजित केला. हे कार्यक्रमानिमित्त साहेब पदाधिकारी सागर साहेब, प्रधान शिक्षणाधिकारी देशू साहेब, संग्रह साहेब, महाले सर आणि या शाळेचे मुख्याध्यापक तसेच सर्व सन्माननीय मंच तसेच माझे बालवैज्ञानिक मित्रमैत्रिणी आणि या शाळा परिसरातील शिक्षक शिक्षक कर्मचारी बंधू भगिनी, आज खरं तर विज्ञान प्रदर्शन जे आहे आपण फक्त वर्षाला एकदा घेतो. माझं असं विनंती आहे, ज्या ठिकाणी आपले केंद्र आहे प्रत्येक केंद्रामध्ये आपण जरी विज्ञान प्रदर्शन थोडे थोडे आपण स्टॉल लावले 6 महिने एकदा, तर त्या ठिकाणी प्राथमिक शाळेचे विद्यार्थी आपले आहेत त्यांना सुद्धा ते आपल्याला या प्रवासानंतर आपल्याला आपण फक्त या ठिकाणी 6 ते 9च्या मुलांना आपण तिथे बोलवतो. खरं तर आपण ते प्राथमिक विद्या प्रदर्शनासाठी पहिल्यापासून जर आपण 10 मुलांना बोलवलं तर फार याच्यामध्ये मला हा फरक पडेल.
विज्ञान प्रदर्शन म्हणजे काय, आपल्या डोक्याच्या कल्पना येतात शिक्षकांच्या माध्यमातून किंवा आपल्या आईवडिलांच्या माध्यमातून, घरात शिक्षक बाहेरच्या शेजारच्या माध्यमातून. उदाहरणार्थ आपला मोबाईल हा 1990 पर्यंत मोबाईल का आपल्याकडे, मोबाईल नव्हता आपल्याकडे. आपण काय करायचो, आजच्या प्रमाणे एक पत्र घ्यायचं आपण आणि पत्र लिहून आपण ते लिहून पाठवतो, संदेश पाठवतो पोस्टामार्फत. आणि त्या ठिकाणी पोस्टर पत्र एक्सपायर झाल्याचा कार्यक्रम आहे, चांगला आवाजी बातमी आहे ते आपण पोस्टाद्वारे बातमी आपण ती पत्रामध्ये पाठवतो आपण. आणि काही वेळेस असं होतं, लग्न घेऊन गेल्यावर पत्रिका मिळायची किंवा पोस्ट कार्ड मिळायचे. आपण पावल्यावर आपण विश्वास उभा करतो, आपण तुझ्या माझ्या मुलाचं काय झालं, मुलीचं काय झालं, मला पत्रिका मिळाली किंवा पत्र आलं नाही. आता काय होतं, आता या विज्ञानाच्या माध्यमातून आपण मोबाईल आला, प्रत्येकाला मोबाईल आहे. म्हणजे शेतावर काम करायपासून तर विद्यार्थीपर्यंत मोबाईल आपल्या हातात आहे. एक व्हॉट्सअप ग्रुप करतो आपण, त्याच्या लग्नपत्रिका काही आनंदी कार्यक्रम आपण पत्रिका तयार करतो आणि आपण व्हॉट्सअप ग्रुप आपण प्रत्येकाला पाठवतो. आणि काय होतं, आपण कृपया आम्ही कामानिमित्त आम्ही आपल्याला येऊ शकत नाही, आपण व्हॉट्सअप ग्रुपच्या मार्फत आपल्या पत्रिका पाठवतो आहे, तो कृपा करून आपण लग्नाला किंवा साधा कार्यक्रम आपण यावं. हा झाला फक्त आपला एक मुद्दा, फक्त मोबाईलचा. असे वेगवेगळे मुद्दे आपल्याकडे पाहायला मिळते. आपल्याकडे आपला डिजिटल इंडिया भरला, हा पूर्वी आपण बँकेत जायचो, बँकेत गेल्यानंतर पैशासाठी एक तास 2-2 तास आपण लाईनीत उभं राहायचो. त्या ठिकाणी सुद्धा आपण लाईनी उभा राहतो, कोणी मध्ये घुसला आपण त्याला सांगितलं मागायचा मी 2 तास उभा पैसे काढण्यासाठी. आता ती गरज पडते आपल्याला, ती गरज पडत नाही आपल्याला. काय झालं, आता आपल्याकडे मोबाईलला पेटीएम, गुगल, नंतर मोबाईल आधारद्वारे पैसे काढतो किंवा ATMद्वारे पैसे आपण काढतो. त्याच्यामुळे आपण ते सुद्धा आपण जे काम आपलं 2 दिवस काम होतं 0 मिनिटं काम होतं. आणि आता घरी बसल्या घर बसल्या आपल्याला आपण कोणाची पेमेंट, इलेक्ट्रिक बिल, नंतर कुठला परिषद फी काय असेल, आपण हे विमानाचं तिकीट, रेल्वे तिकीट आपण सर्व आपण घर बसल्या करू शकतो. हा मोठा फायदा विज्ञान आपल्याला घडून आणला आहे. तसंच आपण आज जे इथं बालवैज्ञानिक जमलो आहे आणि शिक्षक बंधू भगिनी जमले आहे इथं, या ठिकाणी आपले शिक्षक बंधू भगिनी आहेत. त्यांचे सर्व मुलं मला वाटतं ग्रामीण भागात राहत नाही, फक्त शहरी भागात राहतात. तर आपण आपले मुलं समजावून या मुलांसुद्धा आपण चांगले प्रयोग अभियान करून घ्यावे अशी आपल्याला आपलं आवाहन करतो या विज्ञान प्रदर्शना निमित्ताने, जेणेकरून आपल्याला आपल्या मुलामध्ये जे आपण गुण पाहतो हेच गुण आपण या विचारसंघ पाहायला पाहिजे आणि पाहत असेल अशी माझी धारणा आहे अशी. तरी आपण या ठिकाणी जी गरुड जग घेतले आपण विज्ञान, आपल्या भारत देशाने विज्ञानात गरुड जग घेतलं आहे, त्या सर्वच श्रेय जे आहे आपल्या सन्मान्य शिक्षक बंधू आणि भगिनींना जाईल. जोपर्यंत शिक्षक चांगला शिकवत नाही विद्यार्थ्यांना तोपर्यंत विद्यार्थी घडत नाही. यासाठी आपण सर्व गुरुवैर आहे, म्हणजे मी सुद्धा शिकलो आहे, म्हणजे मी काय फार मोठा माणूस नाही, तुमच्यातून म्हणजे शिक्षकांमधून मी तयार झालो आहे. तर माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना अशी विनंती आहे माझी, आम्ही ज्या इकडे बसलो आहे, उद्या उठून आमचे वय झाल्यानंतर आम्ही पुढे इकडे बसून तुम्ही काय तर बोलावं, इकडे स्टेजवर बोलावं, बसून बोलावं आणि मग ऐकावं, हे आपलं करतो, अशा व्यक्त करतो. आणि विज्ञान दिनानिमित्त बोलण्यासारखं खूप काही विज्ञान प्रदर्शन जे गेलं त्याच्यामध्ये आपला अंधविश्वास जो आहे, आपण अंधविश्वास बाजूला टाकतो. आपण अंधविश्वासावर विश्वास ठेवत नाही. जे पूर्वी म्हणजे समजा आजारी पडल्यानंतर आपण मंदिरात जायचो, त्या काय मंदिरात काय भक्त राहायचं, काय त्याच्यात गुरु ठेवायचो, त्या पद्धतीने त्याचं कामकाज बंद झालं. आता आपण काही आजारी पडलं आपण वैद्यकीय उपचार घेतो आणि त्याप्रमाणे आपण ते पुढे आपण त्याचं कामकाज करत असतो. विज्ञान बाबतीत बोलण्यासारखं खूप काही आहे, परंतु बाकी मंडळीसुद्धा इथं आलेले आहे आणि आपल्याला विज्ञान प्रदर्शन आपण जे आपण जे प्रयोग केले आहे ते सुद्धा आपल्या लोकांना पाहायचे आहे. त्यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो. आणि आयोजकांनी जर चांगला विज्ञान प्रदर्शन घडवून आणलं त्यासाठी सोंग डागाडी डोंग सांगाडी इथले आश्रम शाळेचे सर्व मुख्याध्यापक, शिक्षक कर्मचारी बंधू आणि भगिनी यांचे सुद्धा आभार मानतो. इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विज्ञान प्रदर्शनानिमित्त या ठिकाणी संबंधित करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय व्यासपीठ आणि जमलेले बंधू आणि भगिनींनो,
विद्यार्थी मित्रांनो आणि जे प्रयोग घेऊन आलेले आहेत, स्टॉल लावलेले ते, तर हे विज्ञान प्रदर्शन 48वा विज्ञान प्रदर्शन शिक्षण विभाग पंचायत समिती नवापूर आणि नवापूर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक संघ यांच्या वतीने हा दरवर्षाला प्रोग्राम आयोजित केला जातो. यातून की ज्या ज्या ठिकाणी स्टॉल लावलेले आहेत त्या सगळ्यांनाच हे प्रमाणपत्र भेटेल, पण पहिला दुसरा क्रमांक हा 2 केला जातो. म्हणजे सगळ्यांचं सहभागी झाले म्हणून मी त्यांचा आभारी आहे. तर हा विज्ञान प्रदर्शन आहे की वैज्ञानिक दृष्टिकोन या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हायला पाहिजे, यासाठी दरवर्षाला हा प्रोग्राम घेतला जातो. की हा प्रयोग घेण्यामागे उद्देश हा की विद्यार्थी हे आपले जे सुप्त गुण आहेत की त्यांच्या मनामध्ये जे सुप्त गुण आहेत ते प्रदर्शित करायला पाहिजे, या हेतूने नवापूर तालुका माध्यमिक माध्यमिक उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ जो आहे त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. की यामागे उद्देश हाच आहे की वैज्ञानिक दृष्टिकोन, आता आपण नैतिक मूल्य शिकलेले आहोत की 10 नैतिक मूल्य आहे, त्या नैतिक मूल्यांमध्ये एक मूल्य आहे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. की प्रत्येकाने काही ना काही प्रयोग करायलाच पाहिजे. ज्यावेळेस आम्ही शिकत होतो त्यावेळेस आम्हाला सर शिकवायचे एक लिटमस पेपर घ्यायचे. तो लिटमस पेपर कशामध्ये टाकले असता निळा होतो आणि तांबडा होतो. तर त्यावेळेस आम्हाला ज्यावेळेस ते सर शिकवायचे की तेव्हा आम्ही त्यांचं ऐकलं की त्यांनी सांगितलं की फॉर्मेट तयार केला की लिहिता हलकामध्ये निळा लिटमस तांबडा होतो. दुसरं आतानी आम्लामध्ये तांबडा लिटमस निळा. म्हणजे असं संकल्पना ते देत होते, ते आम्ही ऐकत होतो आणि ते लिटमस पेपर घेऊन त्या हलकामध्ये बुडवत होतो आणि प्रत्यक्ष कलर बदलायचा आम्हाला इतका आनंद व्हायचा. तसं आपणही वेगवेगळे प्रयोग करायचे, कारण हे युग विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग आहे. आपल्याला जर पुढे जायचं असेल तर विज्ञान क्षेत्रामध्ये आपण जास्तीत जास्त प्रगती करायला पाहिजे. कारण पूर्वीपासूनच हे शास्त्रज्ञ होऊन गेलेले की APJ अब्दुल कलाम असतील, ॲझॅक न्यूटन असतील, रॉजर पिकन असतील, जगदीशचंद्र बोस असतील, असे जे शास्त्रज्ञ होऊन गेलेले आहेत त्यांनी हे विज्ञानामध्ये प्रगती केली आणि देशाला प्रगती देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. तसं आपणही हे वेगवेगळे प्रयोग करायचे. या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपल्याला टिकायचं असेल, जगायचं असेल तर शेवटी हे प्रयोग करणे गरजेचं आहे. रॉजर बेकरचे एक वाक्य आठवतं मला की त्यांनी असं म्हटलेलं आहे की कोणतेही वचन देव म्हणाला म्हणजे आपण स्वीकारायचे का, ते आपल्या बुद्धीला पटायला पाहिजे. म्हणून त्यासाठी त्यांनी सांगितलं की लोकांना आवाहन केलं की प्रयोग करा, प्रयोग करा. प्रयोग केल्याशिवाय आपल्याला कळणार नाही, म्हणून अंधश्रद्धावरी परंपरा विसरायच्या आणि विज्ञान युगाकडे. शिक्षण विभाग पंचायत समिती नवापूर तालुका मुख्याध्यापक संघ व शासकीय आश्रमशाळा ढोंगसाळी यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या तालुका विज्ञान प्रदर्शनासाठी उद्घाटक म्हणून लाभलेले आदरणीय देवरे साहेब, आमचे सन्मित्र नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाचे सहाय्यक प्रकल्पाधिकारी आदरणीय साबळे साहेब, या डोंग सावळीचे विद्यमान सरपंच आदरणीय देसले साहेब, चौरे साहेब, आमचे सन्मित्र विद्यमान पंचायत समिती सदस्य आदरणीय महाले सर, नंदुरबार जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सल्लागार आदरणीय सुनील भांबरे सर, नवापूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मिलिंद वाघ सर, अंबालाल पाटील सर, जाधव सर, बिरारी सर व माझ्यासोबत आलेले कपूरचंद मराठे सर व या ज्या शाळेत हा कार्यक्रम होतो त्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय पाऊल गावित सर
उपस्थित सर्व मुख्याध्यापक, विज्ञान शिक्षक व विद्यार्थींनो, बऱ्याच वेळापासून विद्यार्थी अतिशय शांतपणे मनोगत ऐकत आहात. खरं तर मुख्याध्यापक संघ नेहमी देवरे साहेब प्रत्येक केंद्रात हा कार्यक्रम कसा होईल यासाठी प्रयत्न असतो. परंतु आमचं दुर्दैव आहे का इतर जिल्ह्याच्या तुलनेने आपल्या जिल्ह्याकडे विज्ञान प्रदर्शनासाठी निधी नसतो. आपण इतर जिल्ह्यात जर बघितलं तर जिल्हा विज्ञान प्रदर्शन आणि तालुका विज्ञान प्रदर्शन याच्यासाठी वेगळा फंड असतो. तो फंड दिल्यामुळे प्रत्येक केंद्रात हा कार्यक्रम होतो. सरांनी अतिशय चांगली कल्पना मांडली का प्रत्येक केंद्रात जर हा कार्यक्रम झाला तर खास करून याचा उद्देश हाच असतो विज्ञान प्रदर्शनाचा का हे जे डोंग सागळे गाव आहे या केंद्रात येणाऱ्या जे जवळच्या शाळा आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी इथल्या विज्ञान प्रदर्शनाचे प्रोजेक्ट स्वतः येऊन बघावं. कारण तालुका विज्ञान प्रदर्शन शहरात झालं तर ग्रामीण भागातला शेवटच्या टोकाचा विद्यार्थी मला नाही वाटत तिथपर्यंत पोहोचेल. काही ठराविक शाळा फक्त भेट देत असतात आणि खरा उद्देश हाच आहे का विद्यार्थ्यांच्या कल्पनांना वाव देण्यासाठी व त्यांचे जे कन्सेप्ट असतात ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी विज्ञान प्रदर्शनाची नियोजन हे शासनाचे असतं. आपण बघत असतो आजही आपण जगाचा विचार केला तर पहिल्या 10 मध्ये आपला देश येत नाही. कारण आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण कितीही बोललो तरी सुद्धा आपण लोकसंख्येच्या मानाने भले आपण जगात पहिल्या आणि दुसऱ्या नंबरवर येत असणार, परंतु विज्ञानाच्या बाबतीत जर असेल तर अजूनही आपण मागे आहोत. IT सेक्टर असेल, IT क्षेत्र असेल त्यात आपण जरी पुढे असणार तरी बऱ्याचशा गोष्टीत सुद्धा आपण अद्याप मागे आहोत. आज आपण बघितलं तर AI हे येऊ पाहत आहे. आपण बघितलं असेल बऱ्याच मित्रांनी का बारामतीला कोलॅबरेशन झालं AI आणि मला वाटतं विद्या प्रतिष्ठान यांचे झालं आहे. आणि खरं सांगायचं म्हटलं तर आपल्याला किती नाकारलं तरी आपल्याला येणारं का आधुनिक युगाचे आहे. आपण बरेचसे फायदे आणि तोटे जरी विज्ञानाच्या बाबतीत म्हटलं तर आपण थोडं फायद्याकडे बघितलं तर बरं राहील. कारण आतापर्यंत आपण बघितलं का आपण मोबाईल असेल, आता सरांनी उदाहरण दिलं का लग्न पत्रिका पोचली नाही, बऱ्याच वेळा लग्न होऊन जायचे त्याच्यानंतर पत्रिका यायची. परंतु आता एका सेकंदात पत्रिकेची PDF आपण मोबाईलवर टाकली तर लागलीच कळतं की या तारखेला लग्न आहे. किंवा मृत्यू झाला असेल तरी बऱ्याच वेळा तार पोचायची, पत्र पोचायचं नाही. परंतु मोबाईलमुळे प्रत्येक मेसेज आपल्याला काही सेकंदात आपल्याला माहिती पडतात. बरेच शिक्षक आहात आपण बऱ्याच वेळा मागे जर उलटून बघितलं जेव्हा आपण मोबाईल नव्हते त्या काळात बरेचसे आपले मित्र कुठं आहेत, काय आहेत, कुठेही पत्ता लागायचा नाही. परंतु मोबाईलच्या माध्यमातून व्हॉट्सअप ग्रुप झाले साबळे सर, तर बरेचसे माजी विद्यार्थ्यांचे गेट टुगेदर बऱ्याच शाळांमध्ये दिसायला लागले. हाही एक पॉझिटिव्ह आपण बघितलं तर बरंचसं आपल्याला त्याच्यावर निर्भर राहावं लागतं. आणि आपण विचार केला देशाच्या ठिकाणी मी आदरणीय भामरे सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यावं आणि या संदर्भात या ठिकाणी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. आजच्या 48व्या नवापूर तालुका विज्ञान प्रदर्शनासाठी उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सहाय्यक प्रकल्प अधिकारी आदरणीय नंदकुमार साबळे साहेब, ज्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे ते आमचे मार्गदर्शक नवापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आदरणीय देवरे साहेब, त्यांच्या समवेत उद्घाटनासाठी उपस्थित असलेले सागाळी ग्रामपंचायतीचे प्रथम नागरिक कांबळे सर, आमचे मित्र माजी पंचायत समिती सदस्य छगन महाले सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे आमच्या पंचायत समितीचे ज्यांचे अत्यंत मार्गदर्शक मोलाचं मार्गदर्शन सदैव आम्हाला असतं असे आमचे मार्गदर्शक गट शिक्षणाधिकारी RR देसले साहेब, त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत आम्हाला ज्यांचं मार्गदर्शन वारंवार मिळतं ते या बीडचे विस्तार अधिकारी आदरणीय चौरे साहेब, या श्रावणी केंद्राचे केंद्रप्रमुख पाकळे सर, आपल्या तालुक्यातून आमच्या सर्व मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी, या प्रदर्शनामध्ये जी उपकरणं मांडलेली आहेत
या उपकरणांचं परीक्षण करण्यासाठी उपस्थित असलेले सर्व परीक्षक बंधू भगिनी, त्याचप्रमाणे तालुक्यातून आलेले सर्व मुख्याध्यापक बंधू भगिनी, विज्ञान शिक्षक, शिक्षिका आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या विज्ञान प्रदर्शनामध्ये एकूण 6 गटांमध्ये हे विज्ञान प्रदर्शन मांडलं जातं हे आपल्याला ज्ञात आहे. बरेचसे विज्ञान शिक्षक आता नवीन आहेत, नवीन शिक्षक येत आहेत, जुने शिक्षक रिटायर होत आहेत. नव्या शिक्षकांनाही याचं ज्ञान व्हावं या दृष्टीने आपण ही माहिती देत आहोत. देसले साहेबांना द्यायला सांगितली होती, पण देसले साहेबांनी ती दिली नाही, म्हणून मला ती द्यायला उभं राहावं लागलं. इयत्ता 6वी ते 8वी मध्ये शिकणाऱ्या बालकांनी तयार केलेले उपकरण हे उच्च प्राथमिक गटात मानलं जातं. उच्च प्राथमिक गटामध्ये एकूण मांडलेल्या उपकरणांपैकी आज आपल्या या ठिकाणी प्राथमिक गटामध्ये आतापर्यंत माझ्यापर्यंत आकडा आला आहे तोपर्यंत 42 उपकरणं मांडली गेलेली आहेत. या 42 उपकरणांमधून अजून वाढ होण्याची शक्यता आहे. या उपकरणांमधनं पहिली 3 उपकरणं जी चांगली असतील त्यांची निवड परीक्षकांमार्फत केली जाईल. त्यामध्ये काय काय बघितलं जाणार आहे, तर विद्यार्थ्याने जे उपकरण तयार केलेलं आहे या उपकरणामध्ये त्या विद्यार्थ्याने सृजनशीलता आणि कल्पनाशक्तीचा किती सहभाग घेतला याला 20 गुण देणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही जी वस्तू मांडलेली आहे त्याची मौलिकता काय आहे, त्याच्यामधला वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे, त्याच्यामध्ये गणितीय नाविन्यता काय आहे हे बघून त्याला 15 गुणांपैकी मार्क्स परीक्षक देतील. त्याच्यामधले वैज्ञानिक विचाराचं तत्व तुम्ही काय वापरलेलं आहे, कुठली प्रणाली त्यामध्ये तुम्ही वापरलेली आहे यासाठी ते परीक्षक बघतील आणि 15 गुण त्यापैकी 15 गुणांपैकी गुण त्या ठिकाणी बोलताना जातील. तुम्ही ते उपकरण बनवताना काय तांत्रिक कौशल्य वापरलेलं आहे, तुम्ही काय कारागिरी केलेली आहे, काय तर बाजारात घेऊन मांडलेलं आहे, का स्वतः मेहनत करून मांडलेलं आहे, की खरोखर विज्ञान शिक्षकाने मार्गदर्शन केलंय आणि तुम्ही तयार केलेलं आहे हे बघून त्याच्यामध्ये तुम्हाला 15 गुण दिले जातील. समाजासाठी काही उपयोग आहे का त्याचा, त्या उपकरणाचा समाजासाठी काही उपयोग होतो का, त्याच्यात काही मापनीयता दिसते का, याला सुद्धा 15 गुण मिळतील. हे उपकरण बनवण्यासाठी खर्च किती कमीत कमी खर्च लागला आहे की जास्त खर्च लागला आहे, ते अल्प खर्चिक आहे का, सहजासहजी त्याला नेता येत आहे का, त्याच्यात टिकाऊपणा आहे का हे बघून 10 गुण त्यापैकी दिले जातील. आणि जो विद्यार्थी या उपकरणाची माहिती देणार आहे ती माहिती तो कसं देतो, त्याचं कौशल्य कसं आहे, वक्तृत्व कसं आहे, स्पष्टीकरण कसं करतोय याला तो 10 गुण दिले जातील. असा 100 गुणांचं तुमचं मूल्यमापन होईल आणि या 100 गुणांमध्ये ज्याची चांगले उपकरणं असतील ती उपकरणं यामध्ये निवडली जातील. त्याच्यानंतर उच्च प्राथमिक गटामध्ये आपण 3 उपकरणं मानली आहेत. त्याच्यानंतर आदिवासी राखीव गट हा एसटी विद्यार्थ्यांसाठी स्पेशल गट असतो. आपला आदिवासी जिल्हा असल्या कारणामुळे या ठिकाणी स्पेशल या आदिवासी राखीव गटामध्ये प्राथमिक गटामध्ये आतापर्यंत 15 उपकरणं मांडली गेलेली आहेत. या 15 उपकरणामधनं जे सर्वोत्कृष्ट एक उपकरण असेल त्या एक उपकरणाची निवड होते आणि ते एक उपकरण आपल्या जिल्हा स्तरावर आणि तिथून ते राज्य स्तरावर जात असते. जसं हे उच्च प्राथमिक स्तराचे गट आहे तसा 9वी ते 12वी मध्ये अध्यापन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा माध्यमिक गट आहे. या माध्यमिक गटामध्ये सुद्धा 35 उपकरणं मांडली गेलेली आहेत. या 35 उपकरणांमधून सर्वोत्कृष्ट 3 उपकरणं निवडली जातील आणि आदिवासी राखीव माध्यमिक गटामध्ये 16 उपकरणं मांडली गेलेली आहेत. या 16 उपकरणांमधून एक उपकरणाची निवड होईल. हे झाले 2 गट. त्याच्यानंतर आपल्याला टीचिंग करणारे जे विज्ञान शिक्षक आहेत या विज्ञान शिक्षकांनी स्वनिर्मित त्यांच्या कल्पकतेतून जर शैक्षणिक साधन तयार केलेलं असेल तर शिक्षित निर्मित शैक्षणिक साहित्य म्हणून एक गट असतो. इयत्ता 1ली ते 8वीला अध्यापन करणारा जो शिक्षक असतो तो प्राथमिक गटामध्ये हे आपले उपकरण मांडत असतो. जवळजवळ 10 लोकांनी यामध्ये उपकरणं मांडलेली आहेत. यामधून सर्वोत्कृष्ट उपकरण जे असेल जे दैनंदिन अध्यापनामध्ये उपयोगी पडेल, ज्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त त्याच्यामधून आपल्याला शैक्षणिक अनुभूती देता येतील अशा उपकरणाची त्यामधनं निवड होते आणि ते निवड हे जिल्हा स्तर आणि जिल्हा स्तरावरनं राज्य स्तरावर जात असतं. त्याचप्रमाणे जसं प्राथमिक इयत्ता 1ली ते 8वीला अध्यापन करणारा शिक्षक असतो तसा इयत्ता 9वी ते 12वीला अध्यापन करणारा जो शिक्षक शिक्षिका असेल
त्यांनी स्वनिर्मित असं शैक्षणिक साहित्य बनवलं असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा माध्यमिक शिक्षक निर्मित अध्यापन साहित्याचा गट असतो. या गटामधून जी उपकरणं मांडली जातात त्या उपकरणामधून सर्वोत्कृष्ट उपकरणाची निवड होते आणि ते सुद्धा जिल्हा स्तर आणि राज्य स्तरावर जात असतं. त्यानंतर या वर्षापासून आणखी एक नवीन गटाची वाढ झालेली आहे, दिव्यांग गट. या दिव्यांग गटामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक या गटामध्ये विद्यार्थी जर दिव्यांग असेल 30% ते 40%च्या वर जर तो अपंग असेल, त्याच्याकडे अपंगत्वाचा दाखला जर असेल तर असा विद्यार्थी दिव्यांग गटामध्ये सुद्धा उपकरण मांडू शकतो. या वर्षी प्रथमच हे वर्ष असल्याने आपल्या तालुक्यामध्ये केवळ एक वनवासी विद्यालय चिंचवडचं एक उपकरण आलेलं आहे. असे भविष्यामध्ये अशा अपंगांच्या विद्यार्थ्यांचे सुद्धा उपकरणं त्या ठिकाणी येतील. ते जे जेवढे अपंग विद्यार्थ्यांचे उपकरणं दिव्यांग विद्यार्थ्यांचे उपकरणं मांडले जातील यामधनं एक उपकरणाची निवड होऊन ते उपकरण सुद्धा जिल्हा स्तरावर जाईल, त्याच्यावरून राज्य स्तरावर जाईल. ज्याप्रमाणे शिक्षकांना आपलं शैक्षणिक साहित्य मांडण्याची संधी उपलब्ध होते तसं प्रयोगशाळांमध्ये काम करणाऱ्या ज्या मोठ्या मोठ्या शाळा आहेत, ज्या ठिकाणी ज्युनियर कॉलेजेस आहेत, अशा ठिकाणी प्रयोगशाळा सहाय्यक हे पद मंजूर आहेत. या ठिकाणी प्रयोगशाळा सहाय्यक आणि परिचर या ठिकाणी ज्या ज्या शाळांमध्ये ही पदं आहेत त्या शाळांनी प्रयोगशाळा सहाय्यक आणि परिचर या गटामध्ये आपण तयार केलेलं उपकरण त्या ठिकाणी मांडायचं असतं. मित्रांनो, प्रयोगशाळेमध्ये असलेली उपकरणं जर आपण मांडली तर त्याला गुणदान होत नाही आणि त्या अशा आयते आपण ऐन टायमाला ठेवतो, कोणतेही उपकरण दिसत नाही, मग ऐन टायमाला आपण आपल्या प्रयोगशाळेमधनं उपकरणं उचलून आणतो आणि ते ठेवून देतो. नाईलाजाने कुठली उपकरणं नसतात, ती पुढे जातात आणि जेव्हा ते जिल्हा स्तरावर आम्ही पाठवतो तेव्हा जिल्हा स्तराच्या अध्यक्षांचे आम्हाला म्हणजे जे शिक्षणाधिकाऱ्यांचे आम्हाला फोन येतात की तुम्ही यांच्यामध्ये कुठली नाविन्यता बघितली, काय होतं याच्यामध्ये नाविन्य. तर मला परिचारांना विनंती आहे की खरोखर आपण जर तयार केलेली असतील उपकरणं तर अशाच उपकरणांची आपण मांडणी करावी, आयत्या उपकरणांची मांडणी करू नये. या सगळ्या उपकरणांमधनं परीक्षक आपल्याला दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार या सर्व उपकरणांची निवड करतात. साहेब, आपण आपल्या नवापूर तालुक्यामधले जे प्रदर्शन मांडतो या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य असं आहे, हे विद्यार्थी जे तक्ते ठेवतात किंवा शिक्षक जे तक्ते मांडतात या तक्त्यांवर शाळेचं नाव नसतं, मार्गदर्शक शिक्षकाचंही नाव नसतं. ते जर असेल तर आम्ही ते बंद करायला लावतो आणि त्याला कोड नंबर देतो. कोड नंबरनेच आम्ही परीक्षकांना चार्ज देतो आणि कोड नंबरप्रमाणे कोणाचं उपकरण कोणत्या शाळेचं आहे हा रिझल्ट लागेपर्यंत कोणालाही समजत नाही. इतकी गोपनीयता आपण नवापूर तालुक्याच्या विज्ञान प्रदर्शनामध्ये करत असतो आणि सांगायला आनंद वाटतो गेल्या 7 वर्षापासून नवापूर तालुक्यातील 4 ते 5 उपकरणं ही राष्ट्रीय स्तरापर्यंत गेलेली आहे. राज्य स्तरावरून राष्ट्रीय स्तरावरपर्यंत जाणाऱ्या उपकरणामध्ये नवापूर तालुका अग्रक्रम असतो. एवढी गोपनीयता आणि अतिशय पारदर्शकता आपण या उपकरणांची निवड करताना करत असतो. उपकरणांचं परीक्षण झाल्यानंतर त्यांनी काय परीक्षण केलं काय नाही हे परीक्षक सुद्धा आपल्या मनोगतातून या ठिकाणी माहिती देत असतात की आम्ही नेमकं उपकरणांमध्ये काय बघितलं. आपण परीक्षण करण्यासाठी तालुक्याच्या बाहेरचे लोक बोलवत असतो, सिनियर ज्युनियर कॉलेजचे लोक या ठिकाणी आमंत्रित करतो. प्रत्येक गटाला आपण 2 परीक्षक नेमत असतो. या ठिकाणी आपण 8 परीक्षकांना या ठिकाणी बोलवलेलं आहे. 8 परीक्षक आपले सगळे गटांचं परीक्षण त्यांच्या पद्धतीने ते करतील आणि निकाल आपल्याकडे तेच काढून देतात आणि तो निकाल आपण डिक्लेअर करत असतो. मग या ठिकाणी आम्ही आजपर्यंत नवापूर तालुक्यामधलं हे एक पाळलेलं आहे, जर आपण जे विज्ञान प्रदर्शन ज्या शाळेमध्ये भरलेलं आहे त्या शाळेचं उपकरण जर चांगलं नसेल तर त्याची सुद्धा निवड आम्ही करत नाही. एवढं आम्ही या ठिकाणी पाळलेलं आहे. संबंधित शाळांना आम्ही कल्पना देतो की तुम्ही उपकरण असं बनवा की त्याला तुमचं बक्षीस मिळालं पाहिजे. एवढी पारदर्शकता नवापूर तालुका विज्ञान प्रदर्शनामध्ये आम्ही सातत्याने ठेवली आहे, यापुढेही ठेवली जाईल. यासाठी आम्हाला वारंवार मार्गदर्शन आमचे गट शिक्षणाधिकारी आदरणीय देसले साहेब आणि चौरे साहेबांचं असतं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या सर्व उपक्रम राबवत असतो. या सर्वांचं श्रेय आम्ही त्या दोघा अधिकाऱ्यांना देतो. इथे थांबतो. धन्यवाद. यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत या ठिकाणी मांडावं. धन्यवाद सर. आता या नंदुरबार जिल्ह्याच्या कुलदैवत आई या मोगी माता भगवान बिरसा मुंडा, थोर महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले तसेच या भारताच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रगतीसाठी
ज्या ज्या शास्त्रज्ञांनी आपलं योगदान दिलं त्यामध्ये भारतरत्न डॉक्टर अब्दुल कलाम साहेब, होमी बाबासाहेब, विक्रम साराभाई यासारखे असंख्य शास्त्रज्ञांनी आपल्या या भारताच्या विकासामध्ये योगदान दिलं आणि आजही देत आहेत. अशा या सर्व महात्म्यांना आणि अधिपुरुषांना या ठिकाणी प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. नंदुरबार नवापूर तालुका 48 तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन व शैक्षणिक प्रदर्शन या कार्यक्रमासाठी उपस्थित आपले नवापूरचे गटविकास अधिकारी आदरणीय देवरे साहेब, मंचावर उपस्थित आदरणीय छगनदादा महाले साहेब, सुरेशदादा पाडवी साहेब, या सागाई गावचे सरपंच संजयदादा कांबळे, आमच्या नंदुरबार जिल्ह्याचे मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष माझे मित्र आदरणीय मुकेश पाटील सर, ज्यांच्यामुळे या व्यासपीठावर मी उभा आहे असे माझे थोर गुरुवर्य या नवापूरचे सल्लागार तालुका मुख्याध्यापक संघ आदरणीय गुरुवर्य श्री सुनील भांबरे सर, सोबतच माझ्यासोबत असलेले आमचे विस्तार अधिकारी महोदय आदरणीय डी एच माळी साहेब, विजय सोनार साहेब, तसेच या केंद्राचे केंद्र प्रमुख आदरणीय पाकळे साहेब, या कार्यक्रमासाठी ज्यांनी सर्व योगदान दिलं असे या तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी आदरणीय देसले साहेब, आदरणीय रमेश चौरे साहेब, सोबतच आमचे जेवढेही शासकीय अनुदानित आश्रम शाळांमधील मुख्याध्यापक बंधू भगिनी आणि शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच या संपूर्ण विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन स्वतःच्या खांद्यावर घेणारे आमचे मुख्याध्यापक सन्माननीय पाऊल गावित सर, त्यांची सर्व टीम आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व लहान थोर शिक्षण घेणारे आमचे वैज्ञानिक आणि विद्यार्थी मित्र आणि मित्रांनो, आदरणीय मुकेश पाटील सरांनी एक सूचना या ठिकाणी मांडली आणि त्या सूचनेला आदरणीय डॉक्टर चंद्रकांत पवार साहेब, आमचे प्रकल्प अधिकारी यांच्या म्हणजे मुकेश पाटील सरांचा मेसेज निश्चित या ठिकाणी कन्वे करेल आणि सांगू इच्छितो की यापुढची सर्व तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनं फक्त आणि फक्त आश्रम शाळेमध्ये होतील. नवापूर मधल्या असो, नंदुरबार मधल्या असो, शहादामधल्या असो, आमच्या कार्यक्षेत्रातल्या तीनही जेवढेही शासकीय आश्रमशाळा असतील किंवा अनुदानित आश्रमशाळा असतील या तीनही ठिकाणी तुमचे तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन देखील होतील. जर तुम्ही आम्हाला ती संधी दिली तर निश्चित आम्ही त्याचं स्वागत करू आणि ते स्वागत घेऊ. साहेब, आमचं जे तुम्ही बघितलं असेल की आदिवासी विकास विभागाच्या ज्या आता काट टाकतो आम्ही काट, आमच्या जे इमारती आहेत प्रत्येक शासकीय आश्रमशाळा असोत किंवा अनुदानित आश्रमशाळा असोत, अतिशय सुसज्ज आणि अद्यावत अशा इमारती आमच्या होत आहेत आणि त्या इमारतींमध्ये आमचे शिक्षण घेणारे विद्यार्थी हे विद्यार्थी देखील आमच्या आदिवासी गोरगरीब जनतेचे जे नागरिक आहेत त्यांचे विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत असतात. नवापूर तालुक्यातील डोंगसागडी हे देखील आता एक शैक्षणिक हब होऊ पाहते. आपण जर बघितलं असेल साहेब तर या बिल्डिंगच्या बाजूलाच एक एकलव्य EMRS सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम आहे. याच्यामध्ये 5वी ते 6वी ते 12वी पर्यंतचं CBSEचं शिक्षण असतं, जसं जवाहर नवोदय विद्यालय असतं तशाच प्रकारचं फक्त आदिवासी विद्यार्थ्यांसाठी एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल पब्लिक स्कूल या ठिकाणी आपल्या डोंगसागरच्या या बाजूच्या बिल्डिंग मध्ये या ठिकाणी पूर्णत्वास येत आहे. सद्यस्थितीमध्ये ही शाळा नंदुरबार येथे करत आहे. म्हणजे आदिवासी विकास विभाग असो, या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब, तसेच आपल्या महाराष्ट्रातील सर्व शिक्षक या मुख्यमंत्री महोदय आणि आदिवासी विकास मंत्र्यांनी या सर्व बिल्डिंगा नवीन अद्ययावत करण्याचे या ठिकाणी जोरदार प्रयत्न केला आहे आणि गेल्या 5 वर्षामध्ये या सर्व बिल्डिंग आमच्या कार्यरत होतील. आमच्या शासकीय आश्रमशाळांमध्ये काल परवापासून आम्ही कला, संगणक आणि स्पोर्ट टीचर देखील त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्च्युअल पद्धतीने दिलेला आहे. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये आदिवासी विकास विभाग आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, सांगू इच्छितो की बऱ्याच मान्यवरांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करताना सांगितलं की प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण क्रांती करत आहोत, वैज्ञानिक दृष्टिकोन आपण बाळगला पाहिजे. AI तंत्रज्ञान या ठिकाणी आता आज होऊ पाहते. म्हणजे मागील गेल्या 20-25 वर्षामध्ये कोण व्यक्ती वारला असेल, मृत्युमुखी झाला असेल किंवा स्वर्गवासी झाला असेल त्याचा डिक्टेट हुबेहूब आवाज या ठिकाणी आपण काढून त्याच्या मूर्तीचे प्रतिमेसमोर तो व्यक्ती खूप बोलत आहे असं देखील या ठिकाणी चित्र आपण बघू शकतो.
आदिवासी क्षेत्र आदिवासी विकास विभागामध्ये एकच सांगू इच्छितो की ज्या ज्या वेगवेगळ्या स्कीम्स असतात त्या वेगवेगळ्या स्कीम्स आमच्या आदिवासी नागरिकांसाठी किंवा बांधवांसाठी असतात. खास करून शेतकऱ्यांना मी या ठिकाणी विनम्र आवाहन करू इच्छितो की आमच्या ज्या आपल्या ज्या स्कीम असतात योजना असतात त्या योजनांचा आपण या ठिकाणी पुरेपूर लाभ घ्यावा. आपण जर बघितलं येत्या 20 वर्षामध्ये कदाचित माझा अभ्यास कमी असेल पण येत्या 20 वर्षामध्ये फक्त कोणाचंही वर्चस्व नसेल, फक्त शेतकऱ्याचंच वर्चस्व असेल असं मला वाटतं. कारण या ठिकाणी या 20 वर्षामध्ये जमीन कमी होणार आहे आणि उत्पन्न कमी राहणार आहे. त्यामुळे आजची 50 किलोची बाजरी आपण घेत आहोत ती कदाचित 20 वर्षानंतर 500 रुपये किलो देखील आपल्याला घ्यावी लागेल. म्हणून शेतकरी बांधवांना धीर कचून जाऊ देऊ नका. आदिवासी विकास योजनांच्या त्या ज्या ज्या योजना आहेत त्या योजनांचा पुरेपूर लाभ घ्या आणि आपला स्वतःचा उत्कर्ष साधा, भारताचा या ठिकाणी उत्कर्ष साधा. या विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने आमच्या पाऊलगावी सरांनी या ठिकाणी असं हे आवाहन पेललं. आमचे सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि केंद्रातील तसेच तालुक्यातील आमचे शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक बंधू भगिनी यांनी देखील खूप मोठं सहकार्य केलं. त्याबद्दल त्यांचे त्या ठिकाणी मी आभार मानतो. तसेच यापुढील जेवढी विज्ञान प्रदर्शनं होतील या प्रदर्शनामध्ये आपल्या आदिवासी विकास विभागाने देखील हिरिरीने भाग घ्यावा. सर्वतोपरी सहकार्य शिक्षण विभागाला करावा असं विनम्र आवाहन या ठिकाणी आपल्याला करतो. आज 2026 सुरू झाला आहे. या 2026च्या देखील तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना, सर्व मान्यवरांना आणि नागरिकांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि माझे मनोगत या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. त्यानंतर या ठिकाणी आपण कार्यक्रमाच्या समारोपाकडे या ठिकाणी वळत आहोत. जिस घड़ी का आप सभी को बेसब्री से इंतजार था, अभी वो घड़ी कुछ ही क्षणों में यहाँ पर आने वाली है. तर मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक, प्रमुख पाहुणे, अध्यक्ष, गणमाननीय व्यक्ती या सगळ्यांना मी या ठिकाणी विनंती करतो की आजच्या या ठिकाणी 48व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन या विज्ञान प्रदर्शनाचं सुदूर संवेदन प्रणालीने या ठिकाणी रितसर उद्घाटन करावं असं मी मान्यवरांना या ठिकाणी विनंती करतो. विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. जय जवान, जय किसान, जय विज्ञान. जय जवान, जय किसान, जय विज्ञान. विज्ञान प्रदर्शन या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं आहे असं घोषित करतो. त्यानंतर माननीय शासकीय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळा घोंसावळी तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार या ठिकाणी 48व तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आणि या ठिकाणी वन टू नाइन तक ना, 0 to 9 तक 7 लाओ. प्रोजेक्ट तयार केला आहे. या प्रोजेक्टमध्ये आवाजाच्या सहाय्याने दिवा चालू बंद करण्यासाठी तयार केला आहे. या प्रणालीत इंटरनेट, वायफाय किंवा मोबाईल ॲपची गरज नाही. या प्रोजेक्टचा हेतू हाच आहे की दिव्यांग व वृद्ध
रुग्णांना मदत करणे, आवाजाच्या सहाय्याने दिवा नियंत्रित करणे, शरीराशिवाय मायक्रोफोन आहे याच्यात बोलल्याने लाईट ऑन होते. लाईट ऑन. दिल्ली आणि हरियाणातील हवामानात दमट उष्ण करा दी हुमायून सेक्युरिटी आहे. अरवली पर्वत म्हणजे भारतात एक महान हरित तीर्थ आहे आणि पर्यावरणाच्या दृष्टीने हा अत्यंत संवेदनशील भाग आहे. हे पर्वत दिल्लीसाठी एक वरदानच आहे. जेव्हा राजस्थानचे गाडवाची तुलना केली उष्णवाडी दिल्लीकडे येतात तेव्हा अरवली पर्वत याचा नैसर्गिक विकास बनून पुढे जाते. जोपर्यंत अरवली या तुमचे वातावरण असतं तोपर्यंत दिल्लीचं आरोग्य चांगलं होतं. दिल्लीचे आरोग्य चांगलं होतं आणि पर्यावरणीय फायदे वाढवणीकरण रोखणे. अरवली पर्वतरांग ही भारताची नैसर्गिक हिरवी भिंत आहे आणि ती हिरवी भिंत म्हणून कार्य करते आणि ठार वाढवत पूर्वेकडे पसरण्यापासून रोखते आणि हवामान नियंत्रण. हे पर्वत वारे आणि पावसाच्या उत्तर भारतातील मैदानात पाऊस पडण्यास मदत करते. वायू प्रदूषण कमी करणे. ही पर्वतरांग दिल्ली एनसीआर क्षेत्रासाठी म्हणून काम करते आणि दररोज 5 किलोमीटर सकाळी जाताना अच्छा म्हणजे याचे ॲक्टिवेट होतं मसाज होतं व्हायब्रेट होतं पुढे पुढे आणि ठीक आहे ते याच्या छान आहे. ज्या ठिकाणी लोकांना पाण्याची कमतरता आहे त्या ठिकाणी याचे उपकरण उपयोगी आहे. तर प्रॅक्टिकल करून दाखवतो थेरी नका सांगू. दाखवा
पाणी टाकल्यानंतर आता हे पाणी जे टॉयलेट असणार त्याची जी पाईपलाईन असणार ती वॉशरूमला कनेक्शन आणि ती जी कनेक्शन आहे ती डायरेक्ट टॉयलेटमध्ये असणार. त्याच्यामुळे लोकांना पाण्याची बचत फायदा होऊ शकतो आणि पाणी मिळत नाही लोकांना, त्यामुळे ते बाहेर शोधण्यासाठी जातात. याच्यासाठी उपयोगी आहे. तर लोकांनी हे केले तर त्यांना हे सगळे उपयोगी म्हणजे दुसऱ्या ठिकाणी पाणी गेले, पाणी कुठं आलं ते हे टॉयलेटमध्ये कुठं वापरत वॉशरूम वॉशरूम पाणी बस तुम्ही भाडे करू ते पाणी फिल्टर कुठे जाईल ते डायरेक्ट टॉयलेटमध्ये जाते. म्हणजे काय टाकीमध्ये टॉयलेटमध्ये पाईपलाईन कनेक्शन केलेलं आहे ते टॉयलेटमध्ये जाते. हे आंघोळीचं पाणी आहे ते इथून कनेक्शन केलेलं आहे त्याच्यामुळे टॉयलेटमध्ये जाते. ते टॉयलेटमध्ये वापरता येते. टॉयलेटमधून मग खायचं टॉयलेटमधून मग ड्रेनेज वॉटर आहे. सर माझे नाव आहे निकन विजय कोकणी. मी अग्रे हायस्कूल या शाळेची आहे. मी इयत्ता 11वी शिकते. माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे सायट्रिस बायो एन्झाईम. तर हे घराच्या कचऱ्यापासून बनवतो. जसं की आपण भाजीपाल्यांचं साल काढतो, लिंबूचे साल काढतो. ते साल आपण एखाद्या बॉटलमध्ये आम्ही 1 लिटर पाणी घेतलं होतं. त्याच्यामध्ये हे 300 ग्रॅम घेतले आणि गुळ आम्ही एक 100 ग्रॅम घेतले. त्यांनी मग त्याला पॅक केलं आणि 2-3 दिवस ठेवून दिलं. याच्याने सर इतका फायदा होतो. हे क्लीनर 2-3 दिवसात क्लीनर तयार होतं सर. याच्याने आपण हॉस्पिटलसुद्धा साफ करू शकतो, घराची बचत करू शकतो. अजून प्रदूषण कमी होते सर याच्याने. अजून किचन बी साफ करू शकतो. याच्याने कोणताच केमिकल नाही. आपण हे वेस्ट आहे सर याचा आणि सर हे वेस्ट आहे ना काढून घेतो. याला आपण खत पण करू शकतो आणि याची फवारणी करून आपण वनस्पतींना चांगलं खत देऊ शकतो. आज आपण पाहणार आहोत आपण घरगुती हवा आपल्या कसा परिणाम करते. ऊस हा श्वसनाचा महत्त्वाचा प्रोसिजर कशी आहे आपण श्वसन नलिकेतून कार्बन मोनॉक्साईड सोडू. सर आपण दिवसा काही विचार करतो, काही काम करतो तेव्हा मेंदूतील पेशी एकत्र येतात आणि एकत्र आल्यानंतर त्यांच्यामध्ये विषारी पदार्थ जसे विषारी द्रव्य जसे की बीटा ॲम्लोइड हा जो आहे तो अल्झायमर आजाराशी संबंधित आहे. तर आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी लिम्फॅटिक सिस्टम आहे ती आपल्या शरीराबाहेर विषारी पदार्थ टाकते. पण मेंदूकडे ती सिस्टम नाही. म्हणून मेंदूने स्वतःची प्रणाली तयार केली आहे, म्हणजे सिस्टम तयार केली आहे. तिला लिम्फॅटिक सिस्टम असे आपण म्हणू. तिच्याबद्दलच मी प्रयोग करणार आहे. शरीराला किती झोप आहे आवश्यक
7-8 तास लागतो. तर आपल्याला जर आपण झोपेत असतो, गाढ झोपेत आल्यानंतर आपल्या पेशी आराम करतात आणि त्यांच्यामध्ये 60% स्पेस इन्क्रीज होतो आणि त्यामधून सेरेब्रोस्पायनल फ्लुइड म्हणजे SFC हा द्रव्य वाहू लागतो. हा द्रव्य जो आहे तो मेंदूतील सर्व घाण म्हणजे विषारी घटक असतात, पदार्थ असतात, त्यामुळे त्यांना धुवून बाहेर काढतो. तर म्हणजे झोप म्हणजे आळस नसून मेंदूची स्वच्छता होते. तर आताच्या आधुनिक पिढीवर त्याचा काही परिणाम होतो. आताचे मुलं रात्री 12-1 वाजेपर्यंत मोबाईल बघतात, रात्री पार्ट्यांना जाणे, लग्नात जाणे असे काही कृत्य करतात. त्यामुळे त्यांची झोप पूर्ण झाली नाही तर स्वच्छता होत नाही आणि स्वच्छता होत नाही तर आपली स्मरणशक्ती बिघडते आणि स्मरणशक्ती बिघडल्यामुळे एकाग्रतेवर घट पडतो आणि एकूणच आपल्या अभ्यासावर सुद्धा परिणाम होतो. त्यामुळे स्लीप इज नॉट रेस्ट फॉर द ब्रेन, स्लीप इज क्लिनिंग ऑफ द ब्रेन असे सायंटिस्ट म्हणतात. तर आता आपण छोटासा प्रयोग हेच विज्ञान प्रयोगामार्फत समजून घेऊ. हा जो आहे आपला मेंदू आहे सर, मेंदूप्रमाणे उपयोग करू याचा. सर हे विषारी पदार्थ आहे जसे बीटा ॲमिलॉइड यासारखे. तर मी याला घट्ट पकडलं आहे कारण आपण जागे आहोत, आता जागे अवस्थेत आहोत. याला घट्ट पकडलं आहे. कार्य करत असताना आपल्या मेंदूतील पेशी एकत्र येतात, त्यामुळे मी घट्ट पकडलं आहे. हे विषारी द्रव्य आहे, हे असे आपल्या मेंदूमध्ये साचतात सर. हे बघा साचत आहेत आणि दिवसा आपण जागेच राहिलो तर हे बाहेर जात नाही. तर आपण बघू शकतात हे जात नाहीत आणि आपण झोपी गेलो की गाढ झोपेत असताना आपल्या मेंदूतील पेशी आरामात येतात. हा आपण झोपलेला आहे, मी त्याला सेल सोडला आहे कारण त्याच्या मेंदूतील पेशीमध्ये 60% स्पेस इन्क्रीज होतो आणि हा आहे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड म्हणजे SFC. हा आपल्या मेंदूतून झोपेत असताना वाहू लागतो. याच्यामध्ये 12 वोल्टची बॅटरी आहे आणि 4 वोल्टची मोटर आहे. खाली